नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेतच असाल तर तुमच्याबरोबर एक मला किस्सा माझा शेअर करायचा आहे. तर हा फणस जो तुम्ही बघताय, हा फणस मी अख्खा आणला होता. आणि हा फणस मी आणला होता त्यावेळेस मी त्यांना विचारलं होतं की हा फणस किती दिवसात पिकेल, कारण आपल्याला एवढा काही अंदाज नसतो, कारण आपण कधीतरीच आणतो, पण जी माणसं हे विकतात त्यांना अंदाज असतो. आणि हे कुर्ल्यावरून की कुठून तरी त्यांनी आणला होता. तर मी त्यांना विचारलं, ते म्हटलं की 2-3 दिवसात पिकेल. तर त्या अंदाजाने आम्ही 2-3 दिवसाने थोडंसं बघितलं तर ते थोडं दबत होता फणस. तर आम्हाला वाटलं कदाचित हा पिकला असावा, म्हणून आम्ही कापला. तर कापलं तर त्यात असं एक झालं की तो फणस कच्चा होता, म्हणजे पूर्णपणेच कच्चा होता. मग त्याला करायचं काय? तर मी नेटवरती यूट्यूबला थोडं सर्च केलं तर ते असं मला कळालं की त्यात आपण तो फणस जर असाच ठेवला तर तो काही पिकणार नाही, तो नासून जाईल आणि खराब होऊन जाईल. तर त्यात त्यांनी मला सजेशन केलं होते की तुम्ही या तर त्या फणसाची भाजी करा, किंवा त्याची तुम्ही जे गरे असतात कापं ती बारीक करून तुम्ही त्याला फ्राय करा, कारण जर तुम्ही असाच फणस ठेवला तर तो पिकणार नाही आणि खराब होईल. तर त्या आशेने मी अर्धा फणस असाच ठेवला, कारण एक पूर्ण अख्खा फणस करणं माझ्या एकटीला पॉसिबल नव्हतं. त्यामुळे म्हटलं की आता एक करावं आणि उद्या अर्धा करावं. तर मी अर्धा फणस तसाच केला आणि अर्धा ठेवला. त्यात मग मी काल परत मुलांच्या हट्टापायी म्हटलं चला बघूया, आता खराब होण्यापेक्षा आपण कापलेलाच बरा. तर त्याला थोडासा हलकासा येल्लो कलर आणि थोडासा गोड अजून छान लागत होता फणस. तर मला वाटलं की हा थोडा थोडा पिकतोय फणस, म्हणून मग मी हा अर्धा फणस तसाच ठेवला होता. आणि त्यात मी आज हा फणस कापला आहे, म्हणजे ह्याला साधारण मला वाटतं 2 ते 3 दिवस झाले. हा मी शुक्रवारी कापला होता, शुक्रवार नंतर शनिवारी मी कापला आणि आज आहे रविवार. तर रविवारी मी कापल्यामुळे तुम्ही बघू शकता हा 2 दिवसात छान पिकला असता, पण आम्हाला अंदाज न आल्यामुळे हा आम्ही आधीच कापला. पण तरीही ह्याचा आम्हाला पिकलेला फणस खायला मिळाला आणि खरंच ह्याची चव खूप भारी होती. ह्याच्या आधीही मी 2 फणस आणले होते गावावरून येताना, पण ते बरके होते आणि ते खायला एकदम चवीला गिलगिलीत, आणि मला तसला फणस मुळात आवडतच नाही. पण आम्ही गावी होतो त्यावेळेस ज्यांच्याकडून आम्ही फणस आणला ते म्हणाले की नाही, हा कापा फणस आहे आणि खरंच चांगला आहे, आणि त्याची काटेही मोठे होते. त्यामुळे आम्ही म्हटलं की असेलच, पण घरी आणल्यानंतर जेव्हा तो पिकला तेव्हा तो गिलगिलीत होता. मग म्हणजे तेव्हाही खाता आला नाही. त्यामुळे मग ह्यावेळेला ठरवलं की घेतला तर मोठाच घ्यायचा, जेणेकरून आपल्याला पोटभर खाता येईल, म्हणजे आपलं मन तृप्त झालं पाहिजे. ह्या आशेने आम्ही हा मोठा फणस आणला. आणि फायनली हा पिकलेला फणस खाण्याची मजा खूपच वेगळी आहे. आणि माझ्या घरात तर हा फणस माझ्या मुलांना, मला खूप प्रचंड आवडतो. माझ्या मुलाला तर एवढा आवडतो ना की मी जर इथे फणस कापताना त्याने बघितलं तो सारखा येऊन 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 मम्मा दे मम्मा दे, बस त्याचं चालूच होतं. त्याला प्रचंड फणस आवडतो माझ्यासारखा. मला आंबा जितका आवडत नाही तितका फणस आवडतो. माहीत नाही, फणसाची जी टेस्ट आहे ना ती कुठल्याच फळाला नाही, असं प्रत्येक फणस लवरला वाटतच असेल. तर ते माझ्या बाबतीत असं काही आहे. बघा माझा मुलगा मध्ये 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 येतो आहे, फणस हवं आहे त्याला मी किती सांगते की फणस खाऊ नकोस, हा चांगला नसतो जास्त. पण शेवटी ते लहान मुलं आहे, त्याला तरी काय कळणार आहे. त्यासाठी त्यांना परत दिलं. ही सुद्धा ऐकत नव्हती, मग हिलाही दिलं थोडं.